शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या गाथा सांगणारे अनेक किल्ले या महाराष्ट्राच्या मातीत आहेत. त्यातीलच एक हा पन्हाळा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या शेवटच्या भेटीचा आणि शिवाकाशीत बाजीप्रभू कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा पन्हाळा किल्ला कोल्हापुरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून 845 मीटर उंच असलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. पन्हाळ्याची एकूण तटबंदी 14 किलोमीटर असून तो जवळपास 600 एकरामध्ये पसरलेला आहे. कोल्हापुरातून वाघबीळ मार्गे सरळ रस्त्याने वरती आलो की आपण डायरेक्ट पन्हाळ्यावरती पोहोचतो. हा मार्ग इंग्रजांनी 4 दरवाजा म्हणजे गडाचा मुख्य दरवाजा पाडून 1844 मध्ये बनवलेला आहे. या 4 दरवाजाची सुरुवात होते पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेल्या शिवाकाशीदांच्या समाधीपासून. या समाधीपासून सरळ वाट पुढे 4 दरवाजाकडे जाते. वाटेत पुढे जाताना डावीकडे घोड्याची पागा लागते. या ठिकाणी घोडे बांधण्यासाठी केलेले 4 खुंटे पाहायला मिळतात. आता ह्याला घोडी वगैरे बांधून ठेवण्याचे हे अवशेष आहेत. हे अवशेष इथं आहेत, म्हणजे इथं काहीतरी वास्तू होती. पूर्वीच्या काळी घोड्यावरून आलेले व्यक्ती या ठिकाणी घोडी बांधून पुढे चालत चालत 4 दरवाजातून गडाच्या आतमध्ये प्रवेश करायचे. इथून थोडंसं पुढे उजव्या बाजूला नेबापूर गावची मेटाची वाट लागते. पुढे आलो की समोरच नवीन बांधकाम केलेले आढळते. इथून गडावरचं सांडपाणी बाहेर काढलेले आहे. काही वर्षापूर्वी या ठिकाणची तटबंदी ढासळलेली, त्यानंतर हे नवीन बांधकाम केलेले आहे. या बांधकामाच्या पलीकडे सुरू होतो गडाचा महादरवाजा म्हणजे 4 दरवाजा. हा 4 दरवाजा इंग्रजांनी 1844च्या युद्धात उद्ध्वस्त केलेला होता. 4 दरवाजा ही पन्हाळ्यावरील सर्वात सुंदर आणि समृद्ध अशी वास्तू होती. 4 दरवाजा म्हणजे काय तर 4 एंट्रन्स असलेला दरवाजा. गडावर आलेला व्यक्ती त्याची या 4 ठिकाणी चेकिंग होऊन त्यानंतरच त्याला गडावरती प्रवेश दिला जात असे. यामधील पहिला व दुसरा दरवाजा या ठिकाणी आहे. हे महत्वाचं आहे बघा. दगड ते डिझाईन दिसते का, अडका वगैरे केलेला, तो पण वरचाच आहे. वरच्यातला कमानीचा दगड आहे वरचा. हा पहिला दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. याच्या बाजूचे बुरुज उद्ध्वस्त होते, त्याची नंतर डागडुजी करण्यात आलेले आहे. इथे उभे राहिलं की उजवीकडे सज्जाकोटीपासून डावीकडे निशाणी बुरुजापर्यंतची तटबंदी पाहायला मिळते. इथून इथं आल्यानंतर ह्या देवड्यातनी जे अधिकारी बसल्यात ह्यांच्यापाशी आपली चौकशी होणार. बाबा कुठून आलाय, कशासाठी आलाय, वरती गडाव कोण आहे, त्यांची परमिशन घ्यायला. ह्या देवड्या म्हणजे महादरवाजात असणारे दप्तर. या पहिल्या दरवाजातून आत आलं की लगेचच दुसरा दरवाजा लागतो, तो म्हणजे मुंडा दरवाजा. हा आहे सज्जा. इथे एक सज्जा आहे, इथे एक सज्जा आहे, जो की वरच्या फ्लोरचा आहे, सेकंड फ्लोरला.
दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठीच्या देवड्या आणि खोल्या पाहायला मिळतात. त्या साईडला पण एक खोली आहे. इथं जी खोली आहे आशिष, या खोलीला एंट्रन्स तिकडून आहे, ह्याच्या खालनं. ओके. हा. सर्व मुजले आता कारण इथं आल्यानंतर ना आपण डायरेक्ट सज्जावरती येतोय. ह्या सज्जावरती पायरी आहे का, हा हे दप्तर ह्या बुरुजावरती, इथं माहिती घ्यायला. हे खोली खाली उतरू शकताय ना, इथनं या. इथलं बराच मलिदा काढलाय. आठवीत असताना 2004 साली इथं आलतो, त्यावेळेला ह्या खोल्या दिसत होत्या. वरती आल्यावर या शिवाकाशीदांच्या पुतळ्यापासून पलीकडे आय लव्ह पन्हाळा लिहिलेलं आहे तिथपर्यंत पूर्वी जोडून तटबंदी होती. ती इंग्रजांनी पाडली आणि या ठिकाणी हा गडावरती गाड्या येण्यासाठी रस्ता तयार केला. हा अत्यंत देखणा सुबक असा किल्ले पन्हाळगडाचा तिसरा महादरवाजा. हा तिसरा दरवाजा 4 दरवाजामधील सर्वात सुंदर आणि देखणा दरवाजा आहे. दोन्ही बाजूला कमानीवरती सुंदर असे नक्षीकाम बघायला मिळते. पाठीमागे जी होलं दिसतात हा. खोबण्या, आता ह्याचा विशेष असा आहे, ज्यावेळेला पावसाळ्यात तुम्ही येताय त्या टायमाला ह्याच्यात नळ्या पण दिसतात किंवा जांघ्या पण दिसतात. काय पावसाळ्यात इथनं अक्षरशः धबधब्यासारखं पाणी पडतंय. बर. म्हणजे आता माझ्याकडे ती फुटेज तुम्हाला दाखवतो. इथून पाणी खाली पडतंय आणि ते जे आता नाला बांधलाय त्या भोजराजांच्या काळातला आहे. ओके. ठीक आहे. आणि इथं पाणी एकत्र होऊन खाली जो आपण कन्स्ट्रक्शन बघितले आता बांधलेलं, ते सगळं ड्रेनेज खाली काढले. ऍक्च्युली ह्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला दिसणारच नाही पाणी नेमकं कुठून येतंय, पण इथनं पाणी बाहेर पडतंय. तिसऱ्या दरवाजातून वर आल्यावर तटाच्या कडेने चौथ्या दरवाजाकडे जाता येते. असल्यामुळे हे सगळं मुजलंय आणि इथं खिचडी झाल्या, त्याच्यामुळं इथलं जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत समजत नाही. ह्या तटबंदीच्या पायऱ्या आहेत. आपण तटबंदीच्या पायऱ्यावर जाणार, तिकडच्या बाजूने पण छोट्या पायऱ्या येतात. ओके. आपण आता तटबंदीच्या पायरीवरनं निघालोय. आपल्या समोर डायरेक्ट वरती दिसतोय तर निशाणीचा बुरुज आहे. म्हणजे बाहेरनं खालनं लांबनं जरी बघितलं, निशाणा बघितल्या लक्षात येतोय गड आता पुन्हा ताब्यात आहे. आदिलशाच्या ताब्यात आहे, मुघलांच्या ताब्यात आहे की मराठ्यांच्या ताब्यात आहे. हा बुरुजावरचं निशाण लांबनं बघितलं तर लक्षात येतंय. 3 दरवाजे झाल्यानंतर म्हणजे तिसऱ्या दरवाज्यात आल्यावर एकतर हे पाण्याचं टाका असू शकते
किंवा खंदक सदृश काही भाग. ओके. पाण्याचा टाका म्हटलं तर पूर्ण व्यवस्थित बांधलेलं असतंय. आता हे खंदक सारखं करून ठेवलेलं असं दिसतंय. आपण निघालो चौथ्या दरवाजात. ठीक आहे. हा चौथा दरवाजा बाकीच्या 3 दरवाजांच्या तुलनेने खूप लहान आहे. याच्या मागे लष्करी डावपेच आणि संरक्षणात्मक कारणे आहेत. कारण सलग मोठे दरवाजे ओलांडून आलेला शत्रू अचानक लहान अरुंद दरवाजासमोर अडकतो आणि वरून दगड, गरम तेल, शस्त्रांचा मारा वगैरे अधिक प्रभावीपणे करता येतो. हा दरवाजा असा बांधलेला आहे की आत येताना वळण घ्यावे लागते आणि वरच्या बाजूने सैनिकांना हल्ला करता येतो. त्यामुळे थोड्या सैनिकांनाही मोठा शत्रू रोखता येतो आणि दरवाजा ताब्यात ठेवता येतो. छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्ल्यावर असे वेगवेगळ्या आकाराचे एकाच रेषेत नसलेले वळणदार मार्गाचे दरवाजे बांधलेले आहेत, जेणेकरून शत्रूला थेट वेगाने हल्ला करता येऊ नये. या चौथ्या दरवाजातून आतमध्ये आलो की आपण गडाच्या आतमध्ये पोहोचतो. इथून डावीकडची वाट नागझरी तीर्थाकडे जाते, तर उजवीकडची वाट ही शिवाकाशीदांच्या पुतळ्याजवळ जाते. देवासारखं असण्याने मोक्ष मिळतोच, पण देवासारखं दिसण्याने मोक्ष मिळवणारा शिवाकाशीत पहिलाच असावा. पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपल्या राजाला बाहेर काढण्यासाठी शिवाकाशीदांनी स्वतः शिवरायांचा पोशाख धारण केला आणि स्वतःला शत्रूपुढे शिवरायांसारखं सादर केलं आणि स्वतःचा प्राण देऊन शिवरायांचे प्राण वाचवले. शिवाकाशीदांच्या पुतळ्याच्या समोर रस्त्याच्या पलीकडे साधोबा तळे म्हणजेच पराशर तीर्थ आहे. शिलाहार काळात हे तीर्थ कुंडाच्या स्वरूपात होते. या ठिकाणी असलेल्या शिलालेखात सदरच्या पराशर तीर्थ या कुंडाचे तळ्यात रूपांतर हिजरी सन 964 मध्ये इब्राहिम आदिलशहाच्या काळात मलिक खिदर खवासने केलेले आहे असा उल्लेख आढळतो. या साधोबा तळ्याला लागूनच पुढे साधोबा दर्गा आहे. हा दर्गा 400 वर्षापूर्वीचा आहे. उठावदार नक्षीकाम, 4 कोपऱ्यात 4 आकर्षक मिनार व पांढरा शुभ्र घुमट आपले लक्ष वेधून घेतो. आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आलेल्या शहाबुद्दीन बाबाचे हे समाधीस्थळ असून ते इथे सहकुटुंब राहत असत. त्यांच्या मृत्यूनंतर आदिलशहाच्या कारकिर्दीत हा दर्गा मलिक खिदरने बांधलेला आहे. या दर्ग्यात शहाबुद्दीन बाबाच्या समाधीबरोबर त्यांची पत्नी मासा बेबी आणि मुलगा मासूम साहेब यांच्या समाध्या आहेत. दर्ग्यामध्ये शहाबुद्दीन बाबाच्या काळातील तलवार आणि पट्टा ही 2 हत्यारे आजही आतमध्ये आहेत. आदिलशाही काळापासून इंग्रजी आमदानी सुरू होईपर्यंतच्या काळात या ठिकाणी जात पंचायती बसून अनेक तंट्याचे निकाल लावण्यात येत असत. अशी अनेक निवाडपत्रे आजही उपलब्ध आहेत. इस्लामी तिथीप्रमाणे रज्जब महिन्याच्या 24 तारखेला दर्ग्यात उरूस साजरा करतात. या दर्ग्याच्या परिसरात फारसी भाषेत अनेक शिलालेख आहेत. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विचाराने महाराजांना विशाळगडी पाठवून स्वतः खिंडीमध्ये हजारो सैन्यांविरुद्ध लढून धारातीर्थी पडलेल्या नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा गडावरती पाहायला मिळतो. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत झालेला हा रणसंग्राम आपण सविस्तरपणे पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत.
बाजीप्रभूंच्या पुतळ्याच्या समोरच्या वाटेनं पुढे गेलं की पुढे अंधारबाव आणि 3 दरवाजा लागतो. पन्हाळा किल्ल्यावर असलेल्या देखण्या वास्तूमध्ये सगळ्यात आगळीवेगळी वास्तू म्हणून अंधारबावचा उल्लेख होतो. जेव्हा जेव्हा सैन्याने किल्ल्याला वेढा घातला त्यांची पहिली कृती म्हणजे किल्ल्याच्या मुख्य पाण्याच्या स्रोताला विषारी बनवणे. याचा प्रतिकार करण्यासाठी आदिलशहाने ही अंधारबावडी म्हणजे लपलेली विहीर बांधली. ही 3 मजली इमारत आहे. या इमारतीत तळाला विहीर असून मधल्या मजल्यात खोली आहे. या खोलीतून तटाच्या बाहेर जाण्यासाठी चोरवाट आहे. या खोलीचा वापर कदाचित खलबतखाना म्हणून गुप्त मसलितीसाठी किंवा पहारेकरांना विश्रांतीसाठी केलेला असावा. ही इमारत गडाच्या तटाला एकदम खेटून बांधलेली आहे, त्यामुळे यातून जाणारी चोरवाट सरळ गडाच्या बाहेर निघते. का बांधलेला नाही. महाराजांनी हा गड जिंकून घेतलाय. फर्जंद पिक्चर कुणी कुणी बघितलाय? फर्जंद सगळ्यांनी बघितलाय का? जो शेवटला जी लढाई दाखवल्या तो या गडावरची लढाई किंवा हाच तो गड आहे बाबा. हा गड जिंकायसाठी फर्जंदांनी कोंडाजी बाबा फर्जंदांनी लढाई केली होती. बरं, आपण आता आलोय कुठं? पन्हाळगडावरती अंधारबावडी. या विहिरीचं नाव आहे अंधारबावडी, म्हणजे अंधारात असणारी बावडी. बावडी म्हणजे विहीर, लक्षात घ्या. अंधार म्हणजे काळोख, तुम्हाला माहित आहे, अलग लक्षात. तर वरनं बघितलं तुम्हाला काय दिसलं? ती एकच खोली दिसली का वरची? आता पायरीवरनं आल्यावर लक्षात आलं की इथं एक अजून एक खोली आहे, बरोबर. आणि सगळ्यात इथं खाली आल्यावर लक्षात येते खाली एक विहीर आहे, बरोबर का? इमारतीच्या वरच्या मजल्यात जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने वाट आहे. या वरच्या मजल्यात सुद्धा काही खोल्या असलेल्या पाहायला मिळतात.
इमारतीवर असलेल्या शिलालेखावरून आपल्या लक्षात येतं की ही वास्तू अली आदिल शहाच्या काळात हिजरी सन 909 मध्ये बांधण्यात आलेली आहे. अंतर्भावापासून पुढे थोड्या अंतरावर 3 दरवाजा लागतो. पश्चिम तटावरील उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेला हा देखणा 3 दरवाजा हा पश्चिम दिशेला असल्याने याला कोकण दरवाजा सुद्धा म्हटलं जातं. या संपूर्ण इमारतीचे बांधकाम शिशाच्या धातूत केलेले असल्याने 800 वर्षानंतरही ही वास्तू सुस्थितीत बघायला मिळते. सर्वत्र कमानी, त्यांना आधारासाठी असलेले खांब, अर्धवर्तुळाकृती गोटीव छत, गोटीव दगडांची जमीन असलेल्या या 2 मजली इमारतीमध्ये वरती जाण्यासाठी आतून बाहेरून दगडी जिने काढलेले आहेत. या वास्तूचे मुख्य बांधकाम शिलाहार काळातील आहे. आतमध्ये असलेल्या 3 फारसी शिलालेखावरून या वास्तूची इब्राहिम आदिल शहाच्या काळात मलिक दाऊदने डागडुजी अथवा बांधकाम केलेले असावे असे लक्षात येते. कमानीतून आतमध्ये आलं की एक मोकळे फरसबंदी असलेले अंगण आहे. या अंगणातील पूर्वेकडील दरवाजाच्या कमानीवर शिलाहार काळापासून गणपतीची मूर्ती येथे नांदणाऱ्या राजवटीला आशीर्वाद देत आजही स्थानापन्न आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला गजराचे आपले पाय मोडून गणेशाला वंदन करत असून त्याच्यावरती दोन्ही बाजूला सिंहासारखे दिसणारे शरभशिल्प आहे आणि त्याच्या खाली कमळ पाकळ्यांची नक्षीकाम आहे. गणपतीच्या वरील बाजूस गंडभैरवडाची मूर्ती होती असा उल्लेख आढळतो. कदाचित ती काळाच्या ओघात नष्ट झाली असावी. हत्ती हे सत्ता, सामर्थ्य आणि राजवैभवाचं प्रतीक असतं, तर शरभ प्राणी हे शत्रूवर विजय मिळवल्याचे प्रतीक असते आणि कमळ हे समृद्धीचे प्रतीक असते. या अंगणात ईशान्य कोपऱ्यात एक छोटा पाण्याचा हौद आहे. याला शिलाहार काळापासून विष्णुतीर्थ म्हटले जाते. कितीही दुष्काळ पडला तरी या हौदाचे पाणी आटत नाही. या विष्णुतीर्थाला कुठून पाणी येते आणि कुठे जाते याचा तपास लागत नाही. मात्र हे पाणी पंचगंगा नदीला जाऊन मिळते असा समज आहे. या विष्णुतीर्थाबद्दल एक दंतकथा आहे, ती अशी की जर शत्रूने गडाला वेढा दिला आणि आतमध्ये कोणत्या अडचणी आल्या, धान्याचा तुटवडा पडला किंवा राजकीय खेळीचा डाव सुचवायचा असेल तर सांकेतिक लिपी लिंबूवर लिहून तो लिंबू या विष्णुतीर्थात टाकला जात असे. त्यानंतर पाण्याच्या आतील प्रवाहाबरोबर तो पंचगंगेला जाऊन मिळत असे व तेथील योग्य त्या माणसाच्या हाती तो लिंबू लागल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येत असत, अशी दंतकथा आहे. आता दंतकथा या परंपरेने चालत आलेल्या असतात, त्याला कोणताही लिखित पुरावा नसतो.
3 दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आलो की समोर दिसते ते 3 दरवाजातील पहिले प्रवेशद्वार. चौकटीवर महिरपीची देखणी कमान असून मध्यभागी एक पर्शियन शिलालेख आहे. पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सिद्धी जोहरने डागलेल्या तोफांच्या गोळ्यांचे निशाण आजही आपल्याला दरवाजावरती बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी इथून कोकणामध्ये उतरायचे म्हणून कोकणी दरवाजा म्हटलायचा किंवा कोकणाकडून येणारा दरवाजा म्हणजे कोकणी दरवाजा. प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला डावीकडे सांडपाणी बाहेर जाण्यासाठी बुरुजाखालून एक भुयार आहे. हे आतमध्ये जवळपास 100 फुटांपेक्षाही लांब आहे. या तटावरती ठिकठिकाणी मारा करण्यासाठी केलेल्या जंग्या आढळतात. तीन दरवाजाच्या सुरुवातीलाच बाजूला डावीकडे मंदिरात मारुतीरायाची शिवकालीन मूर्ती आहे. या तीन दरवाजाच्या बाजूलाच एक चोरवाट आहे, यातून तटाच्या बाहेर निघता येते.
तटाच्या वरती जाण्यासाठी आतून आणि बाहेरून दोन्हीकडूनही वाट आहे. तटावरून 3 दरवाजाच्या आणि आसपासच्या परिसराचा सुंदर नजारा पाहता येतो. तीन दरवाजाच्या उजव्या बाजूने एक वाट आतमध्ये जाते. ही वाट गोपाळ तीर्थाकडे जाते. ही वाट जंगलातून जाणारी आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य आहे. या ठिकाणी अनेक दुर्मिळ वृक्ष असून घनदाट झाडे आहे. पुढे जाताना वाटेत एक दगडी पूल लागतो. हा सध्या बुजलेला आहे.
म्हटलं जातं की गडावरचं पाणी या बाजूने असं बाहेर जाऊन मग अशी बघितलेल्या 3 दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजाखालील भुयारातून गडाच्या बाहेर पडतं. हा स्थापत्यशैलीचा असलेला एक अप्रतिम नमुना आहे. पण काय थोडंसं पुढं चालत गेलं की उजव्या बाजूला एक पाण्याचं सुंदर असं कुंड लागतं आणि त्याच्या समोरच श्रीकृष्णाचं गोपाळेश्वर मंदिर आहे. यालाच गोपाळ तीर्थ म्हणतात. आणि या ठिकाणी पूर्वी एक बाग होती, तिला गोपाळ बाग म्हटलं जायचं. या मंदिराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूलाच खंडेराव आणि वसंतराव या गायकवाड बंधूंची समाधी आहे. गायकवाड बंधू जे आमचं गाव आणि माले त्यांचं आता जे सरकार किंवा पाटील आहेत त्यांचं पूर्वज हे गायकवाड सरकार. म्हणजे ताराणांच्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या काळातल्या गोष्टी आहेत. धार्मिक किंवा राजकीय सल्तनतींची भांडणं संपलीत. म्हणजे मराठा, मुघल, आदिलशाह ह्यांची भांडणं संपलीत. नंतर सुरू झालीत कुणाची संस्थानिकांची भांडणं सुरू झाली. यादवीच्या नंतर सुद्धा म्हणजे यादवी कशी सातारचे शाहू, कोल्हापूर करवीरची गादी असे 2 गाद्यात भांडणं सुरू झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर सुद्धा संस्थानिकांची भांडणं सुरू झाली. मग गायकवाड बंधू शेवटला कसं पावनगडाचे आणि पन्हाळगडाचे किल्लेदार शेवटच्या टायमाला. तर आमचं गाव आरदे आणि माले ह्या गावात जे आता सरकार आहेत गायकवाड म्हणा किंवा पाटील म्हणा त्यांचं हे पूर्वज. गोष्ट आता सांगितली जाते की बाबा सांगलीचं पटवर्धन त्यांचं आणि पन्हाळच्या संस्थानाचं भांडणं सुरू झाले. मग सांगलीकरांनी इकडे आक्रमण केलं. त्या टायमाला गायकवाड बंधू इथले सेनापती अधिकारी गड किल्लेदार म्हणून यांनी सुद्धा गडावरून उतरून इकडच्या बाजूला राक्षी नावाचं गाव आहे, राक्षीत लढाई झाली. गायकवाड बंधूंनी पटवर्धनांचा तिथे पराभव केला. पराभव केल्यानंतर यांचं जंगी स्वागत झालं गडावरती, ओवाळणी झाली. आणि सांगितलं जातं आता याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा आपण जरा सत्सद बुद्धीचा भाग आहे. मग ह्या एरियातच यांचं कुठेतरी वाड आहे. म्हणजे नंतरच्या काळात गडाचा वापर कसा झाला, महत्वाच्या व्यक्ती गडावरती राहतात त्यांच्यासाठी वाड आहे आणि वाड्याच्या बाजूला त्यांची पाण्याची सोय पण असते. विहीर, प्रत्येकाची वेगळी विहीर पाण्याची सोयीसाठी. आता इथे विहीर आहे म्हटल्यावर इथं जवळपास त्यांचा कुठेतरी वाडा असू शकतो, कारण आता सगळं झाकून गेले. आणि महत्वाची गोष्ट काय, घरी आल्यानंतर ह्यांचं औषण झालं. घरी आल्यानंतर गायकवाड बंधूंच्या मातोश्री काय म्हटल्या, तुमचं पायतान कुठं आहे, पायातलं चप्पल कुठं आहे. यांच्या लक्षात आलं की लढाई करताना पायातलं चप्पल हरवलं. मग आईने यांना टोमणा दिला म्हणा किंवा टोचखोचकपणानं बोलली असतील, ज्याला पायतान जपता येत नाही, आपल्यापेक्षा पायातलं पायतान जपता येत नाही, त्याला लढाई काय जिंकता येणार आहे, असा विषय आहे. तर ह्यांच्या मनाला लागलं आई म्हणजे त्या टायमाला देवा समान. आईचा शब्द आपण मोडला किंवा आईला पटत नाही किंवा काय, हे परत युद्धभूमीवरती गेलेत. जिथं लढाई झाली तिथं पायतान हुडकायला गेलेत. आणि त्या टायमाला पटवर्धनांचे सैनिक जे तितर बितर झालं होतं किंवा निघालं होतं, मग ह्यांना बेसावत बघून परत आलेलं बघून परत यांच्यावरती अटॅक केला आणि दोघं तिथं धारातीर्थी पडलेत. आता इंद्रजित सावंतांच्या पुस्तकात असा उल्लेख दिलेला आहे किंवा बऱ्याच इतिहासकारांच्या मतानं अशा गोष्टी आहेत. गायकवाड बंधूंचे तिथे धारातीर्थी पडले तर राक्षी गावात. आपण वर गेले की आता अंधारबावडीच्या तिथे गेलो, खाली बघितलं जर असं डाव्या बाजूला राक्षी गाव दिसतंय, तिथं धारातीर्थी पडलं. आणि त्यांच्या ह्या समाजा इथं हे गायकवाड बंधू आता आरवे गाव आणि माले गाव आहे त्यांचं हे पूर्वज जे पावनगड आणि पन्हाळगडाच्या शेवटच्या म्हणजे शेवटच्या काळात
किल्लेदार होतात अशाही गायकवाड बंधू